नमस्कार शेतकरी बांधवांनो, फ्रुटेक्स डाळी मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो। नक्कीच सर्व शेतकरी बांधवांनी बाजाराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करा आणि सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून चालू असलेल्या नवरात्री उत्सवाच्या सुद्धा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। तर नक्की शेतकरी बंधूंना या ठिकाणी बघू शकता, आज मार्केटमध्ये साधारणतः 3 ते 4 रुपयाची अजून तेजी बघण्यात येते आहे। आज जी गोटी रास आहे, गोटीच्या राशीला साधारणतः आज 47 रुपये गोटीची जी रास आहे ती या ठिकाणी गेलेली आपण तुम्ही बघू शकता। मीडियम साईज माल आहे, हलका खरडा सुद्धा आहे, तो जो आहे तो 47 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे। त्याच्यानंतर ही जी त्यापेक्षा खालची रास जो होती हा साधारणतः 50 ते 80 ग्रॅम पर्यंतचा जे माल आहे, मालाला कलर शायनिंग चांगला आहे। 39 रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे। या ठिकाणी शेतकरी बांधव बघू शकतात। त्याच्या वरची जी रास होती, वरची रास जी आहे ती 75 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास 52 कॅरेटचा लॉट आहे, मोठा लॉट होता। 75 रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे। साधारणतः 150-160 ग्रॅम पर्यंत 170 ग्रॅम पर्यंतची साईज आहे मालाची। त्यानंतर त्याच्या वरची जी रास आहे ती साधारणतः 108 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे। 200, 250, 250 ग्रॅम मीडियम साईजचाच माल आहे, पण कलर शायनिंग चांगली आहे। 108 रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे। आणि जी 1 नंबरची रास आहे ती 1 नंबरची रास जी आहे 250 ग्रॅम पासून पुढचा जो माल आहे साधारणतः 300-350 ग्रॅम पर्यंतचा माल आहे, तो 137 रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे। या ठिकाणी बघू शकता कॅरेटची संख्या शेतकरी बांधवांनो 8 कॅरेट आहेत। असं काही नाही की 1-2 कॅरेट साठी एक वेगळा भाव आणि त्याच्यानंतर बाकीच्या कॅरेटला एक कमी भाव, असं कुठल्याही पद्धतीचा प्रकार फ्रुटेक्स डाळी मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही। या ठिकाणी तुम्ही काही हलक्या मालाचंही बघू शकतात। खरड्या मालाची रास आहे, खरड्या मालाची रास आहे। खरड्या मालाच्या रासला साधारणतः हा माल जो आहे तो 48 रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। या ठिकाणी शेतकरी बांधव बघू शकतात, जो ज्यूस क्वालिटीचा किंवा सी ग्रेडचा जो माल आहे तो साधारणतः 20 रुपये किलो प्रमाणे हा रास गेलेला आहे। त्याच्यावरची जी खरड्या मालाची रास आहे ती साधारणतः 48 रुपये किलो प्रमाणे खरड्या मालाची रास गेलेली आहे। त्यानंतर जी बारीक गोटी आहे ही गोटी या ठिकाणी आपण बघू शकता 50 ते 70 ग्रॅम पर्यंतचा माल आहे। संपूर्ण माल 100 ग्रॅमच्या आतला आहे। हा माल जो आहे तो साधारणतः 37 रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे। त्याच्यावरची जी रास आहे 100-125 ग्रॅमच्या आसपासचा माल आहे, मीडियम साईज माल आहे, कलर आहे मालाला। 57 रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे, मीडियम साईजचाच माल आहे सर्व। त्याच्यावरची जी रास आहे ती साधारणतः 73 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, मालाची साईज बघू शकतात, 73 रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे। त्यानंतर त्याच्या वरचा जो रास आहे 2 नंबरची रास आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो हा साधारणतः 104 रुपये किलो प्रमाणे ही रास गेलेली आहे। साधारणतः 14 कॅरेट आहेत, 104 रुपये किलो प्रमाणे। त्यानंतरचा जो माल आहे साधारणतः 135 रुपये किलो प्रमाणे माल गेलेला आहे। या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता, 135 रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे। ही 5 कॅरेट आहेत। शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोलापूर लालचा माल आहे, साधारणतः 30-40 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंतची गोटी आहे। 31 रुपये किलो प्रमाणे ही गोटी गेलेली आहे, 30-40 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंतची। आणि त्याच्यावरची जी गोटी आहे 70-80 ग्रॅम पासून ते साधारणतः 100-125 पर्यंतचा जो माल आहे तो 41 रुपये किलो प्रमाणे सोलापूर लालचा जो आहे तो गेलेला आहे। मालाला कलर पूर्णपणे चांगला आहे, पण हलका खरडा आहे मालामध्ये। 31 आणि 41 रुपये प्रमाणे माल गेलेला आहे। शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बघू शकता हा जो पूर्णपणे लेस कलर माल आहे, हिरव्या कलर मध्येच माल आहे, याची गोटी जी आहे ती साधारणतः 25 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे। पूर्णपणे लेस कलरचा माल आहे, 25 रुपये किलो प्रमाणे गोटी गेलेली आहे। त्याच्यावरती जी साईज आहे ती रास जी आहे ती साधारणतः 52 रुपये किलो प्रमाणे गेलेली। या ठिकाणी शेतकरी बांधव साईज बघू शकतात, साधारणतः 140-150 ग्रॅम पर्यंतचा माल आहे, 52 रुपये किलो प्रमाणे आहे। त्याच्यावरची जी रास आहे ती साधारणतः 67 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे, 200 ग्रॅम पर्यंतचा माल आहे, लेस कलर मधलाच माल आहे। आणि त्याच्यावरती जी 1 नंबरची रास आहे ती साधारणतः 85 रुपये किलो प्रमाणे जी आहे ती माल गेलेला आहे। मालामध्ये हलका खरडा आहे, मीडियम माल आहे, थोडा 85 रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे। शेतकरी बंधूंना या ठिकाणी बघू शकता हा पूर्ण माल जो आहे तो एकदम हलका आणि डागी स्वरूपाचा माल आहे। 17 रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो डागी माल आहे, पूर्ण तो गेलेला आहे। त्याच्या वरच्या रासाची जी गोटी आहे माल संपूर्णपणे काळा खरडाचा आहे, 22 रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे। त्याच्यावरची जी रास आहे ती साधारणतः 36 रुपये किलो प्रमाणे हा मालाची रास गेलेली आहे। मालाची क्वालिटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हलका खरडा आणि
डागी असलेला माल आहे 36 रुपये किलो. त्याच्या वरची जी रास आहे ती साधारणतः 48 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे. या ठिकाणी तुम्ही मालाची क्वालिटी बघू शकता. 48 रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे आणि त्याच्या वरचा जो माल आहे तो साधारणतः 56 रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे. साईज आणि बघू शकता तुम्ही. एक नंबरची जी रास आहे ती साधारणतः 72 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे. माल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. संपूर्णपणे डागी आणि खरडा माल आहे. 72 रुपये किलो. शेतकरी बंधूंना या ठिकाणी आपण बघू शकता डागीचा माल आहे साधारणतः पूर्णपणे. हा जो गेलेला आहे तो 20 रुपये किलो प्रमाणे माल जो आहे तो गेलेला आहे. त्याच्या वरची जी गोटीची रास आहे 31 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे. मालाला पूर्णपणे लेस कलर आणि टिपक्यावाला माल आहे. सुका आणि ओला दोघं डांबरी यामध्ये आहे. 31 रुपये किलो प्रमाणे गोटी माल आहे. गोटीच्या वरची जी रास आहे ती साधारणतः 47 रुपये किलो प्रमाणे 47 कॅरेट आहे. 54 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे. माल या ठिकाणी बघू शकतात. लेस कलरचा माल आहे. डागी माल आहे. 54 रुपये किलो प्रमाणे याची रास गेलेली आहे. त्याच्या वरची जी रास आहे 2 नंबरची रास आहे ती साधारणतः 68 रुपये किलो प्रमाणे जी आहे ती रास या ठिकाणी गेलेली आहे. 68 रुपये किलो प्रमाणे. आणि याच्यातली 1 नंबरची रास जी आहे ती 76 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे. माल पूर्णपणे लेस कलर आणि डागी माल आहे 76 रुपये किलो प्रमाणे.